नमस्कार. आज आपण क्यूब अँड क्यूब रूट घन आणि घनमूळ या घटकावर आधारित काही त्याच्याशी संबंधित कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कारण गणितामधील हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे. कारण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये क्यूब आणि क्यूब रूट या घटकावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. काही एक मोठी संख्या दिलेली असते आणि त्या संख्येवरून आपल्याला क्यूब विचारलेला असतो किंवा क्यूब रूट विचारलेला असतो. तर नेमकं क्यूब आणि क्यूब रूट ही प्रोसेस काय आहेत किंवा ही कन्सेप्ट काय आहे, ती कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. जे काही क्यूब असतील किंवा क्यूब रूट असतील ते विदिन सेकंदामध्ये आपल्याला कसे काढता येईल ते उत्तर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आपण प्रथम घन आणि घनमूळ काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. घन आणि घनमूळ. आता एखादी संख्या असेल, उदाहरणार्थ 3 ही संख्या असेल. आता ही 3 ही संख्या आपण तिच्याशीच म्हणजे 3 या संख्येचा स्वतःशीच 3 वेळा जर आपण गुणाकार केला आणि मग त्याचं उत्तर जे काही येईल, उदाहरणार्थ 3 गुणिले 3 गुणिले 3 या ठिकाणी उत्तर येईल 27. एखादी संख्या 3 वेळा घेऊन गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारास त्या संख्येचा घन असे म्हणतात. उदाहरणार्थ 3 ही जी काही संख्या आहे ती आपण 3 वेळा स्वतःशीच गुणाकार केला आणि उत्तर त्याचं आले 27. म्हणजेच 3 ही संख्या आपण 3 वेळा घेतली म्हणून त्याचा जो काय घातांक आहे तो आपण लिहितो 3 आणि बरोबर या 3चा 3 वेळा गुणाकार करून उत्तर आले या ठिकाणी 27. आणि मग हा जो काही 27 आहेत या 27ला 3 या संख्येचा घन असे म्हणतात. 3 बरोबर 27 म्हणजेच 3 या संख्येचा घन 27 आहे असे म्हणतात. आणि त्या संख्येस गुणाकार करून आलेल्या संख्येचे गुणाकार असे म्हणतात. म्हणजेच बघा इथे हा जो काही 27 आहेत हा 27 कोणापासून आला आहेत, ह्या 3 पासून आला आहेत. 27 कोणापासून आलेला आहेत, ह्या 3 पासून आलेला आहेत. 27 हा 3 पासून आला आहेत म्हणून या 3 ला म्हटलं जाते घनमूळ. या 3 ला म्हटलं जाते घनमूळ. आले का लक्षात? बघा एखादी संख्या स्वतःशीच तिचा 3 वेळा गुणाकार केला तर जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला घन असे म्हणतात. आणि हा 27 ज्याच्यापासून आलाय त्याला म्हणतात घनमूळ. म्हणजेच 3चा घन 27, 3चा घन 27 आणि 27चे घनमूळ 3 असा त्याचा अर्थ आहे. बघा आणखीन आपण एक उदाहरण या ठिकाणी घेऊ. जसे की आपण बघितले 4 घेतला तर 4चा घन बरोबर किती असं जर आपल्याला विचारलं तर आपण काय करणार, 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चोक 16 आणि 16 चोक 64. म्हणजेच आपण काय म्हणणार, म्हणजेच 4चा घन 4चा घन 64, 4चा घन 64 आणि 64चे घनमूळ 64चे घनमूळ 4 आहे असे म्हटले जाते. आले लक्षात? कन्सेप्ट सोपे आहेत. घन म्हणजे काय, एखादी संख्या त्याच संख्येशी 3 वेळा जर आपण गुणाकार केला तर आलेल्या उत्तराला आपण त्या संख्येचा घन म्हणायचा. आणि हा जो काही घन आहे हा ज्या संख्येपासून आलाय त्या संख्येला घनाचे घनमूळ असे म्हणतात. मला वाटतं सोपं आहेत. आय थिंक तुमच्या लक्षात येईल. वेगळी काय अगदी कठीण असे कन्सेप्ट नाही येते घन आणि घनमूळ. तर त्याच्यावर आधारित काही ट्रिक्स आहेत, गंमतशीर आहेत, त्या आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. म्हणजेच काय होईल, ब्रेन वॉशिंग त्या ठिकाणी चांगली होईल. जी काय पारंपरिक पद्धत आहे गुणाकाराची त्याच्यापेक्षा आणखीन काही वेगळी पद्धत आपल्याला ठिकाणी सापडते काय ती आपल्याला बघायची आहेत.
तर ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या घटकामध्ये 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला कमीत कमी 1 ते 15 पर्यंत घन आणि घनमोड पाठ असणे आवश्यक आहेत. आता इथे थोडक्यात आपण बघू. 1 चा घन पाठांतर करावंच लागणार आपल्याला. 1 चा घन असतो 1. त्याच्यानंतर 2 चा घन आहे 8. 3 चा घन आहे 27. 4 चा घन आहे 64. 5 चा घन आहे 125. 6 चा घन आहे 216. 7 चा घन आहे 343. 8 चा घन आहे 512. 9 चा घन आहे 729. 10 चा घन आहे 1000. 11 चा घन आहे 1331. 12 चा घन आहे 1728. 13 चा घन आहे 2197. त्याच्यानंतर 14 चा घन आहे 2744 आणि 15 चा घन आहे 3375. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला कमीत कमी 15 पर्यंतचे घन हे पाठ असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला 14 चा घन जर विचारला तर डायरेक्टली या ठिकाणी 14 चा घन हा 2744 ह्या पद्धतीने लगेच सांगता आला पाहिजे. म्हणजे अशा वेळेस आपल्याला गुणाकार बेरीज वगैरे करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी सोपं आहे ते सोपंच आपण करायचंय. म्हणजे त्याच्यासाठी उगीच वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला विचारलं 13 चा घन कोणता आहे, पुढील संख्येमधून आपल्याला जर ओळखायचा असेल तर लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे 13 चा घन आहे 2197. म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून किंवा आपण ह्या पद्धतीने ते करू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं पाठ नसेल तर 13 गुणिले 13 गुणिले 13 हे करत बसणार आपण. मग 13 गुणिले 13 म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने 13 गुणिले 13. मग ह्याचं जे काय उत्तर येईल ते उत्तर आलं की पुन्हा त्या उत्तराला गुणिले 13 ह्या पद्धतीने आपण काय करणार ते करणार आहे. परंतु ही सगळी पद्धत करत बसण्यापेक्षा ही पद्धत करायला आपल्याला 2-3 मिनिटं जातील. मग त्याच्याऐवजी निदान 15 पर्यंत जर पाठ असले तर आपण या ठिकाणी सहज त्याचा घन हा काढू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1 चा घन असेल तर त्याच्या युनिट प्लेसला 1 येतो. 1 चा घन असेल तर युनिट प्लेसला 1 येतो. त्याच्यानंतर 2 चा घन असेल तर युनिट प्लेसला 8 येतो. 3 चा घन असेल तर युनिट प्लेसला 7 येतो. 4 चा घन असेल तर युनिट प्लेसला 4 येतोय. 5 चा घन असेल तर 5च येतोय. 6 चा घन असेल तर 6 येतोय. 7 चा घन असेल तर 3 येतोय. 8 चा असेल तर 2. 9 चा असेल तर 9 आणि 10 चा असेल तर 0. त्यात काय प्रश्नच येत नाही. मग आता या ठिकाणी 2-3 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. 1 असेल तर 1च असतो. युनिट प्लेस आपण लक्षात ठेवायचे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, युनिट प्लेस आपण लक्षात ठेवायचे. 1 ला 1 असतो. त्याच्यानंतर 4 ला युनिट प्लेस 4 असतो. 5 ला युनिट प्लेस 5 असतो. 6 ला युनिट प्लेस 6 असतो. 9 ला युनिट प्लेस 9 असतो. आता काय झालं असेल, 2 असेल तर 8 असतो आणि 8 असेल तर 2 असतो. 3 असेल तर 7 असतो आणि 7 असेल तर 3 असतो. बघा 7 चा घन 343 म्हणजे 3 आहेत. हे 3 ला 7 आणि 7 ला 3.
2ला 8 आणि 8ला 2 एवढ्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत आणि मग आपण त्या ठिकाणी घन काढायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत, घन काढण्याची काही पद्धत आहे. 2 पद्धती आहेत त्याच्या. 31चा घन जर काढायचा असेल आपल्याला तर आपल्या पारंपरिक पद्धतीने 31 गुणिले 31, 1 गुणिले 1 1, त्याच्यानंतर 3 गुणिले 1 3, पुन्हा इथं 0 लिहायचा, 3 गुणिले 1 3, 3 गुणिले 3 9 भागिले यांची बेरीज करायची 1 6 आणि 9. पुन्हा काय करणार इथे गुणिले 31 आणि मग पुन्हा गुणाकार करायचा 1 गुणिले 1 1, त्याच्यानंतर 6 गुणिले 3 18, हातचा 1 9 3 27, 27 आणि 1 28. अशा प्रकारे आपण काय करत असतो, या ठिकाणी गुणाकार करत असतो. 1 आणि 1 काहीतरी चुकलंय, 1 मिनिट. गुणाकार करतोय आपण एवढ्यात काय, 1 गुणिले 1 1, 1 गुणिले 6 6, 9 गुणिले 1 9, गुणाकारच राहिला आपला. इथं 0 लिहायचा, पुन्हा 3 गुणिले 1 3, 6 गुणिले 3 18, हातचा 1 9 3 27 आणि 1 28. आणि मग याची बेरीज करा 1 9 8 8 2 1 16 17, हातचा 1 9 आणि 2 29,791. ह्याप्रमाणे आपल्याला गुणाकार हा करावा लागतो. मला असं वाटतं हा सगळा गुणाकार करण्यापेक्षा आपल्याला कधीही जी काही बेरीज क्रिया असते ती बेरीज क्रिया ही सोपी असते. मग बेरीज क्रिया जर सोपी असेल तर आपण वेगळ्या पद्धतीने कसे काय काढू शकतो ते आपण बघू. आता बघा 31चा घन आपल्याला काढायचा आहे. 31चा घन आपल्याला काढायचा आहे. तर 31चा घन जर काढायचा असेल तर आपण काय करायचा असतो, हा जो काही 1 आहे तो 1 तसाच लिहायचा. त्याच्यानंतर हा जो 3 आहे तो 3 लिहायचा. त्याच्यानंतर या 3चा वर्ग लिहायचा 9. त्याच्यानंतर या 3चा वर्ग आपण या ठिकाणी लिहायचा, घन लिहायचा 27. हा लक्षात. 1चा घन 1 लिहायचा. त्याच्यानंतर हा 3 लिहायचा, 3चा वर्ग लिहायचा आणि 3चा घन लिहायचा. आता पुढे काय करायचं आपल्याला, ह्या मधल्या ज्या काही 2 संख्या आहेत ते दुप्पट लिहायचे. 3ची दुप्पट 6, 9ची दुप्पट या ठिकाणी येईल 18. आणि मग आता काय करायचे, बेरीज करायची. आता हा जो 1 दिसतोय तो 1 तसाच लिहायचा. 3 आणि 6 9. आता या ठिकाणी काय करायचं, जो एकक स्थानावर अंक आहे त्याची बेरीज करायची. 8 8 8 आणि 9 17. 17 आले, 1 राहिला, तो 1 ह्या एकामध्ये मिळवायचा. 1 आणि 1 2 आले. आता ते जे 2 आहे ते इथं 2 नाही लिहायचे, तर हे जे 2 आहे ते या 7मध्ये मिळवायचे. आणि मग 7 आणि 2 9 आणि हा 2, 29,791. आले का विद्यार्थी मित्रांनो? 29,791. 29,791. मला सांगा तर तुम्हीच कोणती मेथड सोपी आहे? तर नक्कीच मला वाटतं ही जी मेथड आहे ती मेथड सोपी आहे, कारण हा सगळा गुणाकार आपल्याला करावा लागतो आणि इथं कुठल्याही प्रकारचा गुणाकार वगैरे करावा लागत नाही. अगदी काही सेकंदामध्येच आपण उत्तर हे काढू शकतो. बघा, ह्या पद्धतीने उत्तर तेच आले, ह्या पद्धतीने सुद्धा उत्तर तेच आले आणि हे काही वेळातच आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण हे उत्तर काढू शकतो. ओके, दुसरं आपण गणित घेऊ या ठिकाणी. 61. 61चा घन आपल्याला काढायचा आहे. बघा, शेवटी 1 असेल तर अशाच संख्येचा घन आपल्याला ह्या पद्धतीने काढता येतो. संख्येच्या एकक स्थानी 1 असेल तर
बघा आता हा 1 लिहा तसाच, त्याच्यानंतर हा 6 लिहायचा, त्याच्या पुढे 6चा वर्ग लिहायचा 36, त्याच्यानंतर 6चे घन लिहायचं, 6चा घन आहे 216. एवढंच काम करायचं, एवढं आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि आपण इतर सांगितलेलंच आहे 1 ते 15 पर्यंत घन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा काय केले, 1 लिहिला, हा 6 लिहिलाय, त्याच्या पुढे 6चा वर्ग 36 आणि 6चा घन 216. आता पुढे काय करायचं, हा जो 6 आहे त्याची डबल लिहायची इथे 12, हा जो 36 आहे त्याची डबल लिहायची 72 आणि मग करायची आता टोटल. हा 1 आहे तो 1 लिहायचा, 6 आणि 2 8 झाले. आपल्याला फक्त युनिट प्लेसच लिहायचा आहे आणि टेन्स प्लेस वगैरे असेल तर तो फॉरवर्ड करायचा. आता हा 1 राहिला, हा 1 आपण या ठिकाणी ऍड केला तर 6 आणि 1 7 8 9, हा इथे लिहिला आपण 9, 7 आणि 3 10 झाले. आता 10 आपण इथे लिहायचे नाही तर 10 आपण काय करायचे, ह्या इथे ऍड करायचे. मग आता 0 आणि 6 हा झाला 6, 1 आणि 1 2 आणि ह्या इथं 2. बघा 61चा घन असेल 2,26,981. 61चा घन असेल 2,26,981. 226981 ह्याप्रमाणे 61चा घन असेल. हा लक्षात सोपी आहे की नाही पद्धत. तर ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे सोडवायचं असतं. कठीण काही नाही आहे, फक्त आपण काय करायला पाहिजे, प्रॅक्टिस या ठिकाणी करायला पाहिजे. दुसरा आहे 1 आणि 6 याचा आपल्याला घन काढायचा आहे. सेम त्याच पद्धतीने आता इथे लिहायचा 1, त्याच्यानंतर हा इथे लिहायचा 6, 6चा वर्ग लिहायचा 36 आणि हा 6 आपण काय करायचा, 6चा घन लिहायचा, 6चा घन आहे 216. आता काय करायचं, ही जी संख्या आहे ती डबल लिहायची, ही झाली 72, ही लिहायची आपण इथे 6 आणि 6 12. बघा इथे आता काय करायचं, आपल्याला प्रत्येक संख्येमध्ये फक्त युनिट प्लेस लिहायचं आपण. म्हणजे या संख्येमधील हा युनिट प्लेस 21 काय करायचा, पुढे फॉरवर्ड करायचं. 7 आणि 8 9, 7 8 9 10 11 12, हे जे 12 झाले आता ते काय करायचे, आपण ह्या 6 मध्ये ऍड करायचे. म्हणजे 2 आणि 6 8, 8 आणि 9 आणि 10, इथं लिहायचा 0, 1 हात चला, हा 1 हा 1 आणि हा 1 3 झाले, हे 3 लिहायचे आपण इथे. आणि मग काय असणार आहे, 3 आणि 1 4. बघा हा असेल 16चा घन. 16चा घन बरोबर 4096. नक्कीच मला असं वाटते की गुणाकारापेक्षा एकदा जर का प्रॅक्टिस चांगली झाली तर ह्या पद्धतीने आपण हे गणित सहज इझी आपण काढू शकतो. म्हणजे गुणाकार करण्याची सुद्धा गरज नाही. आपल्याला माहिती आहे 15चा घन किती आहेत, 73 75, म्हणजे नक्कीच हा काय असणार आहे 4096 16चा घन. तर ह्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घन काढता येतात. त्याच्यानंतर 22चा घन जर आपल्याला काढायचा असेल तर काय करायचंय, पहिल्यांदा या 2चा घन लिहायचा 8, त्याच्यानंतर या 2चा घन लिहायचा 8 आणि ही जी संख्या इथे लिहायची 8 आणि 8. आता करायचा 8चा डबल 16, 8चा डबल 16 आणि करायची यांची बेरीज. हा 8 इथे लिहायचा, 8 आणि 6 14, अच्छाला 1, हे 2 झाले, हे 2 इथे मिळवायचे, 8 आणि 2 10, 10 आणि 1 6 16, अच्छाला 1, हा 1 आणि 1 2, ते 2 इथे ऍड करायचे, 8 आणि 2 10. 22चा घन असेल 10 448. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला 22चा घन करायचा. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण काढतोय. लास्टला 1 असेल त्याचं वेगळे, सुरुवातीला 1 असेल त्याचं वेगळे आणि दोन्ही इक्वल नंबर असेल तर ह्या पद्धतीने. मला असं वाटतं पुन्हा एकदा सांगतो, ही पद्धत अगदी सोपी आहे,
फक्त आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. कुठलाही गुणाकार वगैरे काही नाही आहेत. फक्त आपल्याला 1 ते 10 पर्यंत घन पाठ असणं गरजेचं आहे आणि बेरीजच करायची, वेगळं काही आपल्याला करायचं नाही आहे. तर दोन्ही सेम वर्ग असेल, सेम संख्या असेल तर या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं. त्याच्यानंतर एक आहे 24. आता या ठिकाणी काय झाले, दोन्ही नंबर बदलले. आता दोन्ही नंबर जर बदलले असेल तर आपण काय करायचं आहे, तर पहिल्यांदा लिहायचा हा जो 2 आहे त्याचा घन लिहायचा 8. हा जो 4 दिसतोय त्याचा घन लिहायचा आपण 64. आता काय करायचं, हा जो 2 दिसतोय या 2चा वर्ग घ्यायचा. या 2चा वर्ग किती, 4. 2चा वर्ग 4 आणि 4 गुणिले 4 गुणिले हा 4. बघा लक्षात येते काय, 2चा वर्ग घ्यायचा 4 आणि हा जो 4 आहे त्या 4ने ह्या 4ला गुणायचंय. 4 चोक 16. सोपं आहे, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही येते. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये काय करायचं, हा जो 4 दिसतोय ते 4चा वर्ग घ्यायचा. 4चा वर्ग किती येणार, 4चा वर्ग आहे 16. ह्या 16ने ह्या 2ला गुणायचे. 16 दुने 32 आणि मग आपल्याला सेम पद्धती या 32चा डबल करायचा 64, 16चा डबल करायचा 32 आणि करायची त्यांची बेरीज. हा 4 लिहायचा तसाच. हा जो 6 आहे तो इथे मिळवायचा. 6 ने 4 10 ने 2 12, हातचाला 1 6 9 आणि 10. 10 पुन्हा इथे मिळवायचे. आता 6 ने 2 8 3 4 5 इथे लिहायचे नाहीत. 5 आपण काय करायचे ह्याच्यात मिळवायचे. 8 5 13. 24चा घन असेल 13,824. या पद्धतीने बघ आपल्याला काही कठीण नाही. इथं थोडंसं इथं गुणाकार थोडासा करावा लागतोय पण तो सुद्धा आपल्याला पॉसिबल होईल. तर ह्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या प्रकारचे घन हे एका ट्रिकच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो आणि कदाचित प्रॅक्टिस केली तर गुणाकारापेक्षा नक्कीच आपण कमी वेळेमध्ये हे उत्तर काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. नेक्स्ट पद्धत आहे घनमूळ काढण्याची पद्धत. आता आपण काय काढले, घन काढले, क्यूब काढले. आता आपल्याला काढायचंय क्यूब रूट काढायचं. तर क्यूब रूट काढायची सुद्धा सोपी पद्धत आहे. बघा 1-2 प्रश्नातच आपल्याला समजेल. 3 5 9 7 3. बघा ही संख्या आहे 35,937. 35,937 ही संख्या आहे. तर याचा आपल्याला घनमूळ काढायचंय. तर काय करायचं आपल्याला, हा जो काही 3 संख्या दिसत आहेत या 3 संख्येचा एक गट करायचा. या 3 संख्येचा गट करायचा. आता युनिट प्लेसला काय आलंय या ठिकाणी, हा 7 आलाय. तर 7 हा कोणाचा घन येतो, तर आपल्याला पाठ असलं पाहिजे. 1चा घन असेल तर डिजिटला काय येतं लास्टला 1. 2 असेल तर 8. 3 असेल तर काय येत असतो 7. लक्षात 4 असेल तर 64. 4 5 असेल तर 5. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता युनिट प्लेसला 7 आहे म्हणजे कोणाचा असणार आहे तो 3चा असणार आहे. म्हणजे काय असायला पाहिजे या ठिकाणी 3 लिहायचा. म्हणजे हा जो काही 3चा गट आहे त्याच्यावरनं हा लास्ट डिजिट आहे 7 आणि या 7वरनं काय आले 3. आता राहिलं काय, हा जो 35 आहे तर काय करायचं, 35च्या आधीची घनसंख्या बघायची. 35च्या आधीची घनसंख्या. मग 35च्या आधीची घनसंख्या कोणती आहेत 27. 35च्या आधीची घनसंख्या कोणत्या आहेत 27 आणि 27चं घनमूळ काय आहे 3. म्हणजे आपलं उत्तर असेल या ठिकाणी 3. म्हणजे 35,937 हा 33चा घन असेल. 33चा घन किंवा ह्याचे वर्गमूळ 33 आहे की नाही. सोपं, अगदी सोपं आहे. आपण काही वेळेतच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हे काढू शकतो. दुसरं उदाहरण घेऊ आपण. दुसरं उदाहरण आहे 10 38 आणि
23 ह्याचा आपल्याला घनमूळ काढायचं. आता ह्याचं घनमूळ काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे एक 3चा गट करायचा. 3चा गट करायचा. 3चा गट केल्यानंतर हा जो काही युनिट प्लेसला डिजिट आहे तो बघायचा. आता युनिट प्लेसला 3 आहे तर तो कोणाचा येतो आपल्याला माहिती आहे. 6चा घन असेल तर युनिट प्लेसला येतो 6 येतो आणि 7चा असेल तर आपल्याला माहिती आहे 343 म्हणजे लास्टला काय येत असतो 3. म्हणजे हा 3 आहे म्हणजे जे काही घनमूळ संख्या असेल त्याच्या युनिट प्लेसला असेल 7. आता पुढे बघायचा हा 100. या 100ची आधीची घनसंख्या 100ची आधीची घनसंख्या आहेत 64 आणि 64चे घनमूळ आपल्याला माहिती आहे 4 म्हणजे या ठिकाणी काय असेल 4 47. 10 38 23चे घनमूळ असेल 47. विद्यार्थी मित्र मला वाटते सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत फॉलो करा आणि कितीही मोठ्या संख्या असल्या तरी सुद्धा आपण या पद्धतीने काही वेळातच उत्तर काढू शकतो. आणि मला असं वाटते परीक्षेला ह्याच्यापेक्षा मोठे नंबर नसावेत. ह्याच्यापेक्षा मोठे नंबर नसावेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे एवढं आपल्याला माहिती आहे 10 पर्यंत आपल्याला घन वगैरे माहिती आहे तर आपण हे इझिली काढू शकतो. आणि अगदीच काय वाटलं तर बघा ह्याच्यापेक्षा जास्त मोठे नंबर नसणार आहेत. असलाच तर हा एक नंबर आहेत आपण बघा येते काय आहेत 11 57 2 आणि 5. बघा एवढे म्हणजे परीक्षेला एवढे मोठे नंबर तर नसणारच. अगदी काय जास्तीत जास्त 5 नंबर असतील जास्तीत जास्त 6 नंबर असतील त्याचे 7 नंबर आहे. 7 डिजिटचा प्रश्न विचारला जाणार नाहीच पण आलाच तर आपण सॉल्व्ह करू शकतो. पहिल्यांदा काय करायचं आपण 3चा गट करायचा. आता इथे लास्टला 5 आहे म्हटल्यावर 5ला 5 माहिती काय असणार आहे जी काय घनसंख्या असेल त्याच्या युनिट प्लेसला असेल 5 असेल. आता काय आहेत 1153. आता आपल्याला माहिती आहे 1153च्या आधीची घनसंख्या काय असेल एक आहे 1000 आणि दुसरी ह्याच्या नंतरची घनसंख्या आहे 1331. ह्या दोनच संख्या आहेत. आता ही काय झाली 1157 या दोघांच्या मध्ये आहेत. मग ह्याच्या आधीची संख्या कोणती आहेत 1000 आणि मग 1000चं घनमूळ आपल्याला माहिती आहे. 1000चं घनमूळ काय आहे 1000चं घनमूळ तर आपल्याला माहिती आहे काय आहेत 10 आहेत. 1000चं घनमूळ काय आहेत 10 आहेत म्हणजे इथं लिहायचं आपण 10. ह्या संख्येचं घनमूळ आलं 105. आले की नाही सोपं आहे की नाही. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस आपल्याला जमणार नाहीत. तर बघा ह्या पद्धतीने आपण 3-4 गणितं घेतलेत. तुम्ही आणखीन बघा मोबाईल घ्या मोबाईलमधून उत्तर काढा आणि मग स्वतः हे ट्रिक्स वापरून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आपण घन आणि घनमूळ या कन्सेप्ट काय असतात ते आपण थोडक्यात समजून घेतल्या आणि दिलेल्या संख्येचा घन कसा काढायचा किंवा दिलेली संख्या असेल तर त्याचे घनमूळ कसे काढायचे हे आपण या ठिकाणी समजून घेतले. तर अशाच पद्धतीने आपण नवीन टॉपिकवर डिस्कशन करत असतो. विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जर चांगला वाटला तर तुम्ही इतरांना सुद्धा तो शेअर करा. ओके थँक्यू.